माऊ पण उठली, नाश्ता करते. सकाळ सकाळी 6 वाजता तिला भूक लागली, आंघोळी करून झाले. वेदू पण उठले, ती पण नाश्ता करते. चिऊ पण इथे नाश्ता करते. वीरा बसला इथं पेटी घेऊन, त्याला कोण देते का तो बघतोय. आणि इथे आंघोळी करून बसलेत. थंडी वाजते म्हणून बसले तिथे किचन मध्ये. पोरांबरोबर मी पण नाश्ता करायला बसले सकाळची 6 वाजता. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण एकदम मजेत. तर आता आम्ही तयारी केली बघा सगळ्यांनी. तुम्ही सकाळी बघितलं जाता, अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं स्टार्टिंगला काय काय चाललेलं ते. तर आमची घाई चालली आहे गावाला निघायची. तर सकाळचं आवरून झालेलं आहे. आम्ही आता निघालोय गावाला जायला. आम्ही माझी पहिली आत्यांची, सोनमची, सगळ्यांची, चिवची पण झाली. तर चला आता निघूया आपण. काय मुंबई ते सातारा प्रवास करूया. आमच्या गावाला पिंपळे खुर्दाला जाऊया. आणि ड्रायव्हर इथे असे पडलेत. काय झाले काय माहिती ड्रायव्हरला. हा, ड्रायव्हर आता आराम करते, नंतर मग गाडी चालवायची. आणि ही बघा, ही जी तयारी चालली. तोंड दाखव की टिकली दे. सगळे बघा निघालेत, सगळे खाली गेलेत. आम्ही दोघीच राहिलोय. आता आम्ही पण चालू. चला, सगळेजण वाट बघतायत खाली आमची. तिथं चालले चप्पल कोणती घालू म्हणून आता वरची चप्पल काढली. चांगलाय. सो आता आम्ही निघालोय बघा. आली रोंबा. तिला वाटलं थांबली नाही तिच्यासाठी. सिद्धू पण आलं इथं. सिद्धू हाय. इथं भाऊ साफसफाई करतात गाडीची, तरी पण हात मारतायत. तरी मला पण सांगितले. पोरं बसलेत, आत्या मामा बसलेत. दादा पण आलेत. सगळेजण आम्ही गाडीत बसलोय. आता निघालोय. हल्ली गाडी इथे चौघं बसलोय. इथं आम्ही चौघं बसलोय. एक एक्स्ट्रा आहे माऊ. इथं हे गाडी चालवते. दादा बसले. दादा बघला लागलेला आहे. रात झाली. रात नाही, दिन आहे, दिन. आला उजेड. दिन हो गया अभी, है ना? रातचं दिन झालं. गालाला हात लावली सारखीच. झोपायला लागले. भाऊन आले झोप. मामा द्यायला लागले ताळस. बघा माऊ झोपले. सिद्धू जागा आहे. मीरा झोपेच आहे का नाही? आमची लाईन जागी आहे. सगळं माऊ सोडून. खालापूर टोल नाका आला. दिसतंय ना आता? तात्याला बाटली पाया पसली खालची बाटली ती काढून वरची. या साईडला बघा भरपूर ट्रॅफिक आहे. का माहिती का एवढी ट्रॅफिक काय? जेव्हा आम्ही निघतो तेव्हा नसते. गावावर येतो तेव्हा ह्या लाईनीला ट्रॅफिक असते आणि त्या लाईनीला
लागली नाही, पण आमच्याकडे लागले बघा ट्रॅफिक भरपूर. असं वाटलं की त्या साईडला जास्त आहे, पण नाही आता आम्हाला पण लागले बघा. आणि माऊ गेले पुढं, वेदू आली मागे, माऊ गेली पुढे. मागे करतो आणि सिद्धू बघा कसं आहे झालं. इथं देख तू यांना मागे. वेलकम टू यू. हमारा बबुआ शर्मा रहा है. ऐसे मत शर्माओ भाई. हम तारी काकी है. इधर देख तो सही. तू खाली जोश. मेरे सामने जागा गेली जागा गेल्या बस तू कर. ये देखो हमारा बड़ा बच्चुआ और ये हमारा छोटा बच्चुआ. 23 मिनिट या ट्रॅफिक खाणे दहीवडी आता हरवायला पाहिजे. ट्रॅफिक लागले. आम्ही किती दिवस झालं थांबले आता पुढची गाडी चालली. भूक लगी है. तू हमारा बबुआ चपाती देख रहा है. अभी देखो इसने ये डब्बा खोला है, इस डब्बे में चपाती निकली, फिर अभी ये पोहा खाएगा. देखो पोहा उसकी आजी दे रही है. देखो देखो अभी उसका मुंह देखो. चमचे आहेत तो आहेत. मला आत्यांनी पोहे काढलेत. सकाळी नाश्ता बनवलाय आत्यांनी. मग आता चालले मुलांना द्यायचं, भूक लागली. भाऊ काय बनाना खातायत. पोरांना द्यायचं चाललंय. कुणाला देऊ. माऊ पुढे खाते का बघ. नाश्ता टाइम. ये देखो हमारे बबुआ ने हमका केला दिया है खाने के लिए. इतना छोटा सा केला. ये है सोनम, कौन सा केला है ये. इलायची. इलायची केळा दिलाय खायला. एका घासात संपला हा माझ्या. चपाती खाती. अरे बापरे. एका घासात. जय हनुमान ज्ञान सागर जय. मारुतीचं मंदिर आलं. तोंड बघा, तोंड बघा आता याचं. माऊ आता वैतागली पुढे. तिला वेदू सोबत खेळायला विरायला घेतोय. चायनाला घेऊ का. तो म्हणते मला म्हणजे माऊ आणि वेदू खेळतील. दादांच्या पुढे आली का पोरगी. हा हा. माऊनी मारली कालांची उडी. आणि आता चाललाय सिद्धू आपला विरा. तिथं पाय नको देऊ बघा. विराचा. चल आता बस काकीच्या बाजूला जाऊ. माऊ पण आले आता इथे पुढे. तिला लागले भूक, मग ती पण आता नाश्ता करते. तिचा दाता भरवतोय. हे असं आहे की भरत स्वतःवर खातोय. चांगलंय. मला वाटलं भरवतोय पण तू स्वतःही खातोय. चांगलंय. कोण म्हटलं बरं. मी पण तशी ते मावलं म्हटलं मी स्वतः पण खाते. ह्या दोघीने खेळायचे आता. बोगद्यामध्ये पहिल्यांदा लागला ट्रॅफिक आम्हाला. तू काय तिच्या मम्मीची पप्पी घेते, तर माऊ तिच्या भावाची पप्पी घेते. तिच्या दादा आहे. दादा काय झालं वेदू. ABCD. अच्छा मग बरोबर. ए बोललं तर ABCDच येतं ना. वेदू बरोबर आहे. बरोबर आहे.
पुढे पण ट्राफिक इकडे केलंय जरा कच्चा आणि चिवचं काय चाललंय काय एकामेकाला म्हणजे पकडून बसलेत. मी आता जागा बदलले, सिद्धूला कोपऱ्यात टाकले, त्याला विंडोला बसवलं आणि आम्ही बसलो इथे. मी मध्ये बसले, मी आणि त्याला जागा बदलली. टमाटर बड़े मजेदार, टमाटर बड़े मजेदार, एक दिन उसको आज मंगलवार आज मंगलवार चुहा बोला उई उई उई. मजा चालले, मजा एकदम मस्त. गाडी एकदम फास्ट चालली. माऊला आले सू, वेदूला पण आले सू, सगळ्यांना सू आले आता मुलांना. मग थांब आता ना, थांबायचंय. गाडी थांबली का साईडला, कारण की पोरांना आली होती सू. चू माऊ, चूला नव माऊला, वेदूला, विरूला, सिद्धूला. माऊ कुठं बसले बघा, माऊची बसायची पप्पाला पाठचं दिसलं पाहिजे. माऊ इथं उभी राहा. टोल नाका आलाय. मी सकाळी 7:30ला निघालो आणि आता बरोबर 9:45ला आम्ही इथं पोहोचलो, तळेगाव टोल नाक्याला पोहोचलो. आता चाललंय, गाडी थांबवलेली कुठं, कारण की आताच थांबवली ती मुलांसाठी. भाऊंसाठी थांबायचे पण कोण काही बोलणं नाही झालंय भाऊंसाठी. बिचारा भाऊचं तोंड बघा, एवढं हसतंय. त्यांच्यासाठी गाडी कुठे थांबवली नाही, विचारून बघायला पाहिजे ड्रायव्हरला. आता नाव चालली तुला डान्स चाललाय गाडीमध्ये. आता एक्सप्रेस हायवे संपला. हो, 2.5 तास लागलो संपायला.
भाऊ आले फ्रेश होऊन कधीपासून ते पण आता उतरले सगळे खाली उतरले सगळे वॉशरूमला गेले. हा बघा गारवा व्हेज नॉनव्हेज हॉटेल. तर आता इथे जाणार आहे आम्ही. मामानं उतरवायचंय खाली. बघू ज्योती मागोमाग आहे आमच्या. कधीपासून मानकरपासून तिला फोन म्हणजे मी कळंबोलीतून निघले त्यापासून कॉल केला तर ती आमच्या मागोमागच आता बघूया कधी येते. ती सांगितलंय तिला हॉटेलचं नाव. हे बघा आमचे ड्रायव्हर पण आता आलेले आहेत. दमलेत भरपूर. सांगितलं हे पण विचारलं ज्योतीला सांगितलं का. हे आमचा पाठलाग करत होत्या. आली आमच्या सोबत जेवायला थांबलो होतो एकाच ठिकाणी. शेवटी फायनली भेटली ज्योती. ज्योतीचे मिस्टर आणि अर्णव हे पण आलेत. अगं सावली ती आहे बघा. बरं वाटलं ज्योतीला भेटून. आता गावी आता भेटला मी वर्षातून भेटलो असं झालंय. ज्योती आता गाळा भेट करते. इथं जसं काय आपणच आहे. मस्त फिश टँक आहे. फिश पण किती मोठे मोठे आहेत. लय दिवसातून भेटली आजी म्हणूनच. किती पाव पाहिजे एक्स्ट्रा? काय काय चांगलं आहे रुपा? आणि या दोघींनी बघा पप्पा काय केलं. काय घेतलं? माझं हे घेतलं आणि त्यांचं ते दिलं. आता बघा आमचं खाणं पिणं झालेलं आहे. नाश्ता झालेला आहे. सोनम ये इथं. आमचं सोनम बापू जेवलेले आहे. सोनमने 3 प्लेट खाल्लेले आहेत आणि आम्ही मेरे 1 प्लेट खाऊन बसली. 3 प्लेट खाऊन बघा कशी आहे. 3 प्लेट खाल्ले. तर आता आम्ही निघाले. ज्योतीची गाडी बघा इथे. अरे गाडी कुठे गेली ज्योती? ज्योती ड्रायव्हर तिला सोडून चाललाय. तर चल तुला सोडवायला येतो. चल सोनम तिला सोडव. चल बाय बाय. जा की काढला मी. चला बाय बाय. बाय बाय. हो चला भाऊ. थँक्यू आल्याबद्दल. चल साडी घे. चल हो चला बाय बाय. बाय करतो. निघा निघा. ए जा तुझ्यामुळे आम्हाला उशीर होतोय. मग चल आता भेटू डायरेक्ट मुंबईला. तुला चल बाय. राहू दे आता चल. निघालो आम्ही पण. सगळे बसले तुडून. आता गाडी हल्ले. नाश्ता पाणी झालेला आहे. सगळे आली आली. आमच्या बाबांना काळजी माणसं आली का नाही राहिली. मामा किती माणसं होती अहो आपल्याकडं नाही माहिती. चला खेड शिवापूर तटोर नका गेलेला आहे. आपली गाडी थांबवली नाही. थांबली की सगळे चिडला चिडवत आहेत सगळे जण. तुझा काका तुझे भाऊ दोघं तिघं. माझी काकी सोडव. ए सोनम बोल गा. काकी काकी ते बोललं सकाळी बोल. काय बोले हम भाई. आप कौन बोलत आहे? आप कौन? हम अफकोर्स बोलत आहे. राजाला बोल. आता शिरवळ आलाय. आता शिरवळ पासून आम्हाला अजून 2 तास लागतील. 2 तास बघू आता किती वेळ लागतो. 2 तास भाऊ बोललेत म्हणजे 2 वाजणार. 12 वाजलेत आता. 12 सव्वा 12 आहे की नाही. म्हणजे 2 वाजता आम्ही घरी शाळा असते. तुझी शाळा असते तेव्हा इथे शाळा सुटते. नाही भरते. 5 वाजता शाळा सुटते का? हिची भरते सुटते.
तुम्ही किती वेळा बोलून दाखवताय? साठी तिचा काकाला काकी बडबडते. मग एकदाच बोलली ना, मग ती अशीच बोलली. तुम्ही किती तिला त्रास देत होता बरं? एवढं टोचायची काय गरज होती? पण एवढं बोलताना सोनम पण ऑफकोर्स बोलली भाऊ. भाऊंचं तोंड बघा कसं झालंय. माऊ आणि वेदू झोपली आणि आता घाट चालू झालाय. आणि हा घाटलंय वळणाचे. सांगा भाऊ. बघा बघा कसं आलतं मला. बघा बघा आता परत असं म्हणा नाही झालं. आता वेळच घाटात वळले. आता आणि तरुण पोरगा हालतोय कदा कोपऱ्यात आलतीच रे. म्हणजे वाव शेणाचा वास आला. तिला कुठून आला काय माहिती, आम्हाला तर नाही येत. तरी गोट्या असतात ना सगळे शिरा बोलती. शिरा शेण बोलते ती. असं गोटा पुढे तरी आसपास ना इथं बी. आलाय पण बघा कसं आलताय? आता रिक्षा साईडला तुम्ही म्हणावं काय बोला. बघा काही पोर कसं करते तुमचं. बघा एक्सप्लोअर एक शिवीला सगळीच गार होती. महाराष्ट्र शासन वन विभाग. इथे काय काय आहे? कोल्हा आहे, लांडगा आहे. कोल्हा, लांडगा, ससा आहे. बघा कसे भाऊ सरकले आणि आमच्या आत्या मामा बघा जागती जागेत आणि हेच हालतायत. आता बघा सायन्सची मुली तुम्हाला दाखवतो मी. ए चमकता सितारा लोक माणूस चढले गेले वरती साफ करायला. हा माणूस आहे. सायन्सची इथे हर शनिवारी मोफत हे असतं, भोजन असतं, अन्नदान असतं. अन्नदान प्रसाद असतो. खूप माणसं येते शनी. जर कोणावर शनीचं हे असेल त्यांनी इथे या. उद्या भाऊ येणार आहे तिथे. शनीचं मंदिर आहे आणि भाऊ त्याच्याबद्दल सांगतायत तुम्हाला. सांगा भाऊ. अहो इथं बघून बोला हो, ते कळलं आम्हाला. दर्शन घ्यायला या तुम्ही इथे. शनीचं काय असेल तर महाप्रसाद असतो. आम्हाला हमेशा जाताना लागतो तो, ते मंदिर लागतं. पण कधी गेलो नाहीये. पण शक्यतो भाऊ उद्या येतील हो ना भाऊ. लांबून बघतो. अच्छा नाही येणार का? मग सोलंपुरी हा भाऊ इथं शनी मंदिराबद्दल सांगतात. आणि आम्ही इथे बघा इथं झाडाची करवंद तोडून खातो पण आणि घेऊन पण जातो. इथे भाऊ वडापाव घ्यायला थांबलेत. काय बोलताय? काही पोरं सगळी गेलेत लिंबू सरबत प्यायला तिकडं. वडापाव सिद्धू, विरू, चू काय उन्हाचं रस्त्याला फळे बी नाही बसली काहीच नाही. भाऊ येतात लिंबू सरबत घेऊन. गाडी नाही रस्त्यावरती एवढ्या काय आता. रोड बी नाही काय. माऊ झोपेतून उठली आणि बघा हे सब्जाच्या कपाळाला लागला. ए चल पी लवकर माऊ. कोंबडे झोपेतून उठलं आणि सरबत प्यायला लागली. भाऊ गेले ठेवायला ग्लास. उठली बाई उठली. आई ग मम्मी नाही गाव आलो.
आणि माझी सासूबाई इथंच उभी राहिली. आमच्या आत्याबाई इथंच उभ्या राहिल्यात. काय करायचं? कुठे हे गव्हाचं शेत आहे. उघडा बापरे किती लांब पर्यंत आहे बघा. उतरूया आपण, थांबा. सगळी मंडळी इकडे चाललेत. आणि इथं कलिंगड जे चांगलं लालवाला ते मावशी कुठलं कलिंगड काढायचं? कलिंगड काढायचं. तू सांग आपलं लालवाला बघ. आपलं चांगलं म्हणलं केवढा डे खायचं? एवढा भाव लावताय वे? 3 द्या. 3 द्या आणि बरोबर 40 वाली द्या. 3 द्या चांगली वाली मस्त द्या मग वाली. आले ते माझी बहिणीची पोर आहे ते 40 वाली. अजून 2 द्या. अजून 2 द्या. धरा पुरून एक जा गाडीत टाक. कापून बघ की चांगला आहे का? माल खराब नाही निघणार. मी गावातला इथलाच ठीक आहे, या माझी मावशी आहे. दादा आमच्या आत्या आहेत सांगा. अगं ए भैया ओ भाऊ इथलं येतात जसं त्यांना सोईल की. बस की आत्या नाही घ्या की. एक घर घेऊन जाऊ ना. हा किती झाले? एक घरामध्ये 5 हे 5 झाले. एक कापूया इथे. एक माझ्या हातातला राहू दे इथं. जा ठेवून ये सोनं. आम्ही इथं घेतलंय बघा कलिंगड. 5 कलिंगड घेतले. कसं आहे रे बाळा? 40 रुपयाला दिलाय ना आम्हाला. 40ला दिलाय. 50 40ला दिलाय. पोरं खातील ना तिकडे पण आपलं इथं. हो. किती घेतले आपण? 6 चावी कुठे आहे? अर्धी कलिंगड अर्धा डझन घेतलं. कलिंगडवाली कलिंगड. भाऊ हा 7वा कशाला आणला इकडं? ओमनी उभी आहे ना तिथून जी सुरुवात आहे ते बघा हितपर्यंत आहे. बघा हितपर्यंत. आणि हे घर आहे. घरात आलोय, बसलोय सगळे आम्ही. विचारते भाऊजीला काय खाणार, भात कालवून खाणार का भाकरी कालवून खाणार आहे म्हणून. आणि हे आमचे पैलवान भाऊजी. राणाचा तर डुप्लिकेट आहे. बघा भाऊ काय हे बघा हे सकाळपासून जेवले नाहीत म्हणून ह्यांना येतात देशी अंड्याची पोळी करून द्यायला लागली बाया आत्या. लेव खाय माझा. लेव खाय. नाही तर नका म्हणू पण माझ्या मनात आंत करण्यात बसलेली ती पोर ही. आणि सुना नाही वय. मग मी सुनांना कधी तू कळलंय का? हा जोक माझा सुना नाही तो वय. सुना बी चांगली त्या. चांगलंय गावाला चांगलंय. काय असलं खायला? कसं वाटतंय बघू गावाला आलं का असलं खायला? देशी अंड. तू एक का पूर्ण आम्ही आलो तर हे घाऊ दिसले ते आणि समोर ज्वारी दिसली. काय झालं तुला? काय पाहिजे? गाजर नाहीये ते. ये इकडं. ते काय गाजर आहे का? ही कुठं कुठं उभी राहते आणि कुठं काय करते सांगता येत नाही. चल होत हो तिथं. आणि आता आम्ही निघालोय. बसला आणि सगळी गेली. आत्यांचं चाललंय बडबड. गेली निघून. चला चला आता निघालोय आम्ही. आणि इथे बघा बडीशेपचं झाड. चला कसं दिसतंय बडीशेप. चला सगळे निघाले. मिस राहिले मागे. इथे बघा चिंचेचं झाड आहे आणि त्याला किती चिंच आलेत. भरपूर चिंच आलेत. असलेत गाडीत आता. चिपड्यात असल्या आत्यांचं खावं. आत्या समजते सोनमला. वरचं काय खात नाही. भाकरी बिकरी खुश करून खायचे. आणि इथून ट्रक परत गाडीत बसले सगळेजण आयगावरून. आणि आता निघाले घरी. गाड सगळा खराब केला मुका घेऊन. आत्या इथं आहेत आणि भाऊ इथं आहेत. मुंबईला कधी जाणार? तिला काय मुंबई बडीशेप खा. गटूड आहे का मुंबई? आम्ही निघालो. आत्या थांबले. मुलगी बघ किती छान दिसतं बघ ना. है ना? काय रे काचा गाडी निघाली. चांगलाय का सगळं?
किती आता 20 ते 24 गाडी. मला तर वाटतंय ना इथे बघा हे काढा भाऊजी. ऊस काढायला गेले जरा झाडा काढा झाडा. मग ते म्हणतील येऊन काढ की हा मी जाईन की मला काय. का आलं? काय आलं? खालचा काढा खालचा. असं नाही निघत उद्या आणा आपल्या वावरातलं 4 हा तोडला बस झालं. अ, भाऊजी अजून कसं? खा. हा, ते पिवळं आहे अशोक पिळीला कोणीतरी काढलाय. नाही ते कांडे असले की बारकी. नको बारकी चांगली नाही लागत. वाटराच्या बाजारात काय भाजी बिजी काय खायचं काय घेऊन चला यांनी आणले खेकडे बिकडे काय खायचं ऊस. हा, कसला भारी. बघा बघा आता जागा नव्हती उठायला. आणि आता लगेच खायला जागा झाली. माव तुम्ही तुझ्या बापाप्रमाणे काय करा? ओ भाऊ उष्टा करू नका सगळ्यांना द्यायचा. मग भाऊ मला पण जिथं नाही काय ए, थांबा. बघा सुरुवात पण केली भाऊ. कसं आहे भाऊ गोड आहे का? बघू एकची गाडी पक्की. नाही सगळे इथं हे खातात ऊस तोडून फोडून खातात. बापूंनी पण घेतला सुरुवात केली. माऊनी दिला तिच्याकडचा. हे सोना माऊला दे ग दे लवकर. कचा खाऊन संपून टाकायला लागले ऊस. आणि भाऊ बघा किती वेळ झाले एवढा मोठा घेऊन बसले. ऊस खायला या ऊस. आम्ही आता पिंपळाला आलोय आणि बघा रस्त्याचं काम चालू आहे तिकडे. तर आता आम्ही पोचलोय घरी, म्हणजे घरी नाही आम्ही गावात पोचलो. आता सामान काढायचं घरी जायचंय. तर चला मी माझा आता व्हिडिओ इथे थांबवते. तुम्हाला मुंबई ते गावाचा प्रवास कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.